तुम्हाला MS नर्सिंग CET क्रॅक करायची आहे का, पण स्टडी करून सुद्धा मार्क येत नाहीयेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं जे गेम आहे ते 100% चेंज होणारच आहे. तर हाय गाईज, मी दीक्षा कटला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MS नर्सिंग CET 2026 एक कम्प्लीट रोड मॅप. कसं क्रॅक करायचं, 0 लेवल पासून तर टॉपर लेवल पर्यंत कसे जायचं, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता बघा, हे व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघितले तरच तुम्हाला स्ट्रॅटेजी समजण्यात येतील आणि तुम्हाला समजेल की कसं करायचं स्टडी आणि कोणत्या मिस्टेक्स नाही करायच्या. तर पहिली गोष्ट बघा, जे की रियालिटी आहे ती समजून घ्या आधी तुम्ही. तर रियालिटी म्हणजे CET जे की आहे, सॉरी, MS नर्सिंग CET जे की आहे इझी असं वाटतं सगळ्यांना, पण नाही आहे. इझी नाही आहे MS नर्सिंग, आणि असं म्हणलं जातं की इम्पॉसिबल सुद्धा नाही आहे. तर तुम्ही स्टडी बरोबर केले तर इझी पण नाही, म्हणजे इझी तुम्हाला वाटेल थोडी, आणि इम्पॉसिबल पण नाही. तर टोटल क्वेश्चन असतात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मार्क 100 असतात, आणि टाइम कमी असते, 90 मिनिट्स, खूप कमी टाइम असते. तर मॅक्झिमम स्टुडंट काय करतात, एकच मिस्टेक करतात, जे की रॅन्डम स्टडी असते. रॅन्डम स्टडी करतात, कोणतंही वाचून घ्यायचं सिलेबस कोणताही, आणि प्लॅन नसते. त्याच्यामुळे काय होत असते की रिझल्ट पण 0 डाऊन होत असते. त्याच्यामुळे काय करायचं आपण, तर चला आता बघा सब्जेक्ट आधी. तर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नर्सिंग ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश, हे तुमचे काही सब्जेक्ट आहेत जे की MS नर्सिंगला विचारले जातात. तर पहिलं बघा बायोलॉजी, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर 11th आणि 12th यांचं स्टेट बोर्डची जे बुक आहे तुमची, 11th-12th बोर्डला बायोलॉजीची बुक येतं, त्या बुक मधलं सगळं वाचून जायचं. आणि जे इम्पॉर्टंट आहे डायग्राम्स, आणि त्याच्यामध्ये येतील सायकल्स काही, ते कव्हर करायचे सायकल्स. आणि त्याच्यानंतर बघा, त्यांना सायकल्स आणि जे डायग्राम्स आहेत त्यांना परत परत रिवाइज करायचे, जेणेकरून ते डोक्यात बसावं आणि लक्षात राहावं तुम्हाला. बघा नेक्स्ट सब्जेक्ट केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये बघा काय करणार तुम्ही, बेसिक कन्सेप्ट करायचं, त्याच्यामध्ये क्लिअर करून घ्यायचे काय काय आहे केमिस्ट्रीमध्ये आणि काय समजतंय. तर त्याच्यामध्ये अजून बघा बेसिक फॉर्म्युलेज आहेत, जे की तुम्हाला न्यूमेरिकल साठी हेल्प करणार, किंवा एखादी रिॲक्शन असतील तर रिॲक्शन कसे घडतात ते बघून घ्या. तर रिॲक्शन लक्षात ठेवायची आणि फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा फिजिक्स. आता फिजिक्स मध्ये कसं करणार, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्याने काय होत असते, प्रॅक्टिस होत असते, तुमचे क्वेश्चन्स लवकरात लवकर सॉल्व्ह होण्याचे. आणि जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत त्याचे रिव्हिजन करायची. तर कारण एक एक फॉर्म्युला तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये हेल्पफुल करत असते. मग बघा इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये काय करायचं, तर जे 11th आणि 12th ला ग्रामर झालेलं होतं तुमचं, 11th-12th ला ग्रामर झालेलं असेल किंवा 9th-10th ला, तर मोस्टली 11th आणि 12th ग्रामर पकडायचं. आणि त्याच्यासोबत वोकॅब्युलरी तुमची कशी आहे, सेंटेन्स कसे मेक करतात किंवा मिस्टेक्स कुठे होतात ते चेक करणं गरजेचं आहे. हे सगळं आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा नर्सिंग ऍप्टिट्यूड, हे लास्ट सब्जेक्ट. तर लास्ट सब्जेक्ट मध्ये बघा नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात, जेणेकरून तुम्हाला एखादी सिच्युएशन विचारली गेलेली आहे, त्या सिच्युएशन बेसवर तुम्ही कसे आन्सर देऊ शकता, किंवा बेसिक कन्सेप्ट काय असेल, किंवा बेसिक जे हॉस्पिटल नॉलेज आहे, हॉस्पिटल नॉलेज काय आहे तुम्हाला, ह्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाते. तर आता बघा हे तुम्हाला सब्जेक्ट समजले असतील. तर याच्यानंतर मेन स्ट्रॅटेजी बघा. तर स्ट्रॅटेजी काय राहणार आहे तुमची डेली रुटीन मध्ये. बघा डेली रुटीन मध्ये कसं करू शकता तुम्ही, मॉर्निंग घ्या. तर मॉर्निंगला काय करू शकता, एखादं सब्जेक्ट घ्या, बायोलॉजीचा एखादं चॅप्टर घ्या. चॅप्टर मध्ये काय, त्याच्यामध्ये MCQs बघा, बेसिक कन्सेप्ट बघा, नोट्स त्याचे जे आहेत ते रीड करून घ्या. त्याच्यानंतर आफ्टरनून मध्ये बघा केमिस्ट्री किंवा फिजिक्स हे सब्जेक्ट करू शकता तुम्ही आफ्टरनूनला. त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, तर फॉर्म्युलाज केमिस्ट्रीचे आहे किंवा फिजिक्सचे आहे ते फॉर्म्युलेज बघायचे, आणि न्यूमेरिकल्स बघायचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे, कारण न्यूमेरिकल बेसिसवर सुद्धा आणि फॉर्म्युला बेसिसवर सुद्धा क्वेश्चन्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे विचारले जातात 100%. त्याच्यानंतर बघा आपल्या नाईटला मोस्टली 50 MCQs दर नाईटला करायलाच पाहिजे, कारण ते MCQs काय होत असते, तुमची प्रॅक्टिस होत असते, आणि प्रॅक्टिसनी परफेक्ट होत असते माणूस. तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर नाईटला प्रॅक्टिस करा, MCQs ची सॉल्व्ह करा MCQs. त्याच्यानंतर वीकली एक मॉक टेस्ट, एक नाही तर तुम्हाला चांगले
जसे मॉक टेस्ट जॉईन करता येत असतील तर मॉक टेस्ट जॉईन करू शकता. आता मॉक टेस्ट वरून बघा, तुम्हाला ज्यांना कुणाला मॉक टेस्ट जॉईन करायची आहे MS नर्सिंगची, तर आपल्या ड्रीम अचिव्हर्स गायडन्सनी MS नर्सिंगची मॉक टेस्ट स्टार्ट केलेली आहे आणि आपल्याला फुल पॅकेज सुद्धा दिलेलं आहे. तर फुल पॅकेज मध्ये काय काय अवेलेबल आहे तर बघा, फुल पॅकेज मध्ये तुम्हाला 40 मॉक टेस्ट देण्यात येतील किंवा त्याच्यासोबतच जे आपण MS नर्सिंग CET म्हणजे जे एक्झाम झालेली होती, CET सेलनी घेतलेली होती एक्झाम 5 पेपर आपले, ते CET सेलनी घेतलेले एक्झाम पेपर ते सुद्धा तुम्हाला त्या फुल पॅकेज मध्ये मिळणार आहेत. आणि 40 मॉक टेस्टनी तुमचा इम्प्रुव्हमेंट होईल, प्रॅक्टिसेस आणि हेल्प होईल, तुमच्या एक्झाम कॉन्फिडन्स बिल्ड होणार आणि तुमची एक्युरेसी वाढणार आहे. सोबतच तुम्हाला मास्टर बुक मिळणार आहे. आता मास्टर बुक काय प्रश्न पडलेला असेल तर मास्टर बुक हे एक बुक आहे जे की ड्रीम अचिव्हर्स आमच्या ग्रुपनी पहिली बुक काढलेली आहे MS नर्सिंगनी. आजपर्यंत MS नर्सिंग साठी कोणी बुक काढलेलं नाही, तर आमच्या ड्रीम अचिव्हर्सनी पहिली बुक काढलेली आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. त्या बुकमध्ये ऑलमोस्ट बुक सोल्ड आउट झालेली आहे, तर ज्यांना कुणाला बुक घ्यायची असेल तर ई फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बुक मिळून जाईल. सोबतच तुम्हाला त्या बुकमध्ये काय काय अवेलेबल आहे तर बघा, लेटेस्ट पॅटर्न नुसार तुम्हाला हे आपलं बुक्स आणि जे सिलेबस आहे त्या प्रकारे MCQ दिले जातील. एका सब्जेक्टला MCQ म्हणजे 500 MCQ देण्यात येतील. असे 1,500 MCQ तुम्हाला देण्यात येतील. सोबतच तुम्हाला 10 प्रॅक्टिस सेट, आम्ही मागल्या वर्षी जे मॉक टेस्ट घेतलं होतं त्या मॉक टेस्ट सुद्धा आम्ही त्या बुकमध्ये इन्क्लूड केलेलं आहोत. तर ते मॉक टेस्टचे पेपर सुद्धा, ते 10 प्रॅक्टिस सेट सुद्धा तुम्हाला मिळण्यात येतील. आणि दर एका वीकला 3 लाईव्ह सेशन सुद्धा मिळणार आहेत. तर त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केले जातील, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील, तुम्ही ज्या टॉपिकवर वीक पडत असाल त्यांना क्लिअर केले जातील. तर हे सगळं होणार आहे फुल पॅकेज मध्ये. तर ज्यांना कुणाला फुल पॅकेज जॉईन करायचे असेल किंवा आपल्या ग्रुपला जॉईन करायचे असेल, बेसिक इन्फॉर्मेशन किंवा MS नर्सिंग बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आताच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या ग्रुपची लिंक असेल, तिथे जाऊन जॉईन करा. किंवा तुम्हाला परचेस करायची असेल बॅच तर बॅच सुद्धा जॉईन करू शकता, कमेंट करून किंवा DM करून. ज्यांना कुणाला वाटते तर आताच जॉईन करा. त्याच्यानंतर बघा, लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस इज इक्वल टू सिलेक्शन. म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुमचं सिलेक्शन होईल. आणि त्याच्यानंतर बघा, तुम्ही मोस्टली काही स्टुडंट 3 टॉप मिस्टेक करत असतात. तर ते आता मिस्टेक्स कोणत्या आहेत ते बघा, मिस्टेक कोणत्या कोणत्या करायला नको पाहिजे. तर पहिली मिस्टेक कोणती की तुम्ही फुल सिलेबस रिपीट करत असता किंवा परफेक्ट करायचा ट्राय करता, तर ते करू जाऊ नका. तुम्ही एखादा सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट विचारलं गेलेलं आहे MS नर्सिंगच्या बॅक मध्ये, तर ते रिवाइज करू शकता. तर ही पहिली मिस्टेक आहे जे की तुम्ही करू नका. पुरा सिलेबस परफेक्ट करायची गरज नाही आहे. सेकंड मिस्टेक म्हणजे MCQ प्रॅक्टिस नाही करत तुम्ही. MCQ प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होत नसते, तुमची अॅक्युरेसी येत नसते. तर अॅक्युरेसी आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे क्वेश्चन्स रॉंग होत असतात आणि जे येणारे क्वेश्चन असतात जे की तुम्हाला येत असतील ते सुद्धा क्वेश्चन रॉंग होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, लास्ट मिस्टेक रिव्हिजन, जे की तुम्ही रिव्हिजन पूर्ण स्किप करून देता. रिव्हिजन स्किप केल्याने काय होत असते की तुम्हाला जे आधी वाचलेलं होतं ते लक्षात सुद्धा राहत नाही. तर रिव्हिजन स्किप करू नका आणि रिव्हिजन करत राहा. जे इम्पॉर्टंट तुम्ही टॉपिक वाचलेला आहे तर हे तुमचे 3 मेजर मिस्टेक्स आहेत. तर मिस्टेक करू नका. आणि हे 3 मिस्टेक न केल्यामुळे काय होत असते, तुमचे मार्क इन्क्रीज होते. आणि हे तुम्ही 3 मिस्टेक जरी केले तर तुमचे मार्क हे काय लो होत असतात. तर आजचे जे की तुम्ही व्हिडिओ बघितलेले असाल ज्यांनी, तर हे जे असं तुम्ही वाटते की इतकं सारं स्ट्रगल आहे, तर तुम्ही आज जे स्ट्रगल करत आहात तेच तुम्हाला समोर चालून बेनिफिट देणार आहे किंवा हेच तुम्हाला प्राऊड फील करण्यात आहे. कारण जेव्हा हे आपल्याला इन्फॉर्मेशन झाली हे, आणि आपण जेव्हा MS नर्सिंग मध्ये ऍडमिशन घेतलं किंवा गव्हर्नमेंट थ्रू घेतलेला आहे, आपल्याला चांगले मार्क आले तर आपले आई बाबा सुद्धा हॅपी असतात, आपली फॅमिली, आपले रिलेटिव्ह सगळे हॅपी असतात. ह्या मुवमेंटवर आपल्याला प्राऊड फील होत असते की खरंच बा आम्ही काहीतरी केलोय. आणि त्याच्यानंतर बघा, हे एक MS नर्सिंग हे एक प्रोफेशन आहे ना, की असंही काही अडूगडू समजला किंवा कोणती डिग्री नाही. तर प्रोफेशन आहे आणि हे फक्त जॉब नसते. तर तुमची एखादी रिस्पॉन्सिबिलिटी बघा, सर्व्हिस आहे तुमची, जे की तुम्हाला मिळालेली असते. आणि तुम्हाला एक रिस्पेक्ट आहे, जेणेकरून तुम्ही काही पेशंट कडून रिस्पेक्ट मिळत असते. तुम्ही एखाद्या पेशंटला ठीक करत आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला प्राऊड फील होईल की हा आमच्यामुळे एखादा पेशंट तरी ठीक झाले. सो तुम्ही काही मिस्टेक्स जे सांगितले ते मिस्टेक्स करू नका. आणि तुमचे 100% आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, तर चांगली स्टडी करा, जे की तुम्हाला हेल्प होईल टॉपर बनण्यासाठी, ना की लुझर बनण्यासाठी. तर तुमचं 100% एक्झाम मध्ये आणि स्टडी करा ह्या एक्झामचं. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर
तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असंच काही इन्फॉर्मेशन रोड मॅप पाहिजे असेल, नवीन काही सिलेबस एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही आताच MS नर्सिंग म्हणून कमेंट करा डिस्क्रिप्शन मध्ये. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ग्रुपची लिंक आहे, तिथे सुद्धा जॉईन करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे पण इन्फॉर्मेशन मिळून जातील. आणि वेगळ्या इन्फॉर्मेशन सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला ऑल नोटिफिकेशन येत असतील आणि तुम्हाला हेल्प होईल की तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन MS नर्सिंग बद्दल तुम्हाला नवीन अपडेट होत राहतील. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.